नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर हे आहे आपलं सगळ्यांचं मराठी यूट्यूब चॅनल बकेट लिस्ट, ज्यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे संडे, त्यामुळे संडे असल्यामुळे आम्ही आज बाहेर आउटिंगचा प्लॅन केलेला आहे आणि आम्ही चाललो आहोत स्वामीनारायण मंदिरमध्ये, नागपूर येथील स्वामीनारायण मंदिरमध्ये। आणि आम्ही तिघी मैत्रिणी आणि त्याचबरोबर आमच्या मुली आम्ही सगळे जाणार आहोत। तर आज आपल्या बकेट लिस्टमध्ये आहे नागपूरमधलं स्वामीनारायण मंदिर। शेवटपर्यंत बघत राहा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि आता मी आली आहे मैत्रिणीकडे, श्वेताकडे, आणि इथून जाणार आम्ही स्वामीनारायण मंदिरमध्ये। तर आम्ही आज कॅब बुक केलेली आहे, कारण स्कूटीने जाणं तेवढंच कठीण आहे, कारण आज संडे असल्यामुळे रोडवर भयंकर ट्रॅफिक राहणार आहे, गर्दी राहणार आहे, त्यामुळे आम्ही ती रिस्क मुली असल्यामुळे नाही घेऊ शकत। तर आज आम्ही जाणार आहोत कॅबने आणि आम्ही कॅब बुक केलेली आहे। तर लगेच आम्ही निघणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। कुठे चालले तुम्ही? बाहेर फिरायला कुठे चालले? बाहेर फिरायला कुठे चालले? डेस्टिनेशन सांगा। अच्छा, आणि कॅब आली आहे आता। चला हाय करा, हाय करा, व्यवस्थित बसा, पकडून बसा, शाळी पकडून बस बेटा। कॅब अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला ऑटो बुक करावा लागला आणि मुलींनी तर खूप मजा केली, कारण मुलींना कॅबपेक्षा कारपेक्षा ऑटोमध्ये खूप मजा येते, कारण आजूबाजूला दिसते आणि त्या पण खूप एन्जॉय करत होत्या। इथे पहिला प्लॅन आमचा फेल झाला, तो पण कॅबचा, आणि कॅबच्या बदली आम्ही ऑटो बुक केला। आणि दुसरा म्हणजे आम्हाला स्वामीनारायण मंदिरमध्ये जायचं होतं, पण तिथे टायमिंग होता हा 12चा आणि आम्ही 2ला तिथे पोहोचलेलो, त्यामुळे तिथे पण जाणं आमचं शक्य झालं नाही। तर मग घरी वापस परत कसं जायचं मुलींना घेऊन, कारण होता संडे आणि संडेला कुठेतरी आउटिंग मस्ट आहे, मुलींना बाहेर फिरायला नेणं मस्ट आहे, आणि त्यामुळे आम्ही तिथून गेलो। रमन सायन्स सेंटर म्हटलं की नेहमीच्या लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये सायन्सचा कसा उपयोग केला जातो, तर हे खेळण्या थ्रू मुलांना कळणं हे आहे। आणि इथे मुलींनी खरंच खूप एन्जॉय केला, आणि बाहेर पण खूप छान प्ले एरिया आहे, गार्डन्स आहे, जिथे मुली खूप छान खेळतात, एन्जॉय करतात। तर इथे नक्की या। 8 ते 9 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांसाठी हे खूप चांगलं आहे। आमच्या मुली त्या मानाने छोट्या होत्या, त्यांना फारसं तितकं कळलं नसेल, पण इथे त्यांनी भरपूर एन्जॉय केलं, ते तुम्ही बघतच आहे।
चला तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया असाच एक छान ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. फिरून फिरून आम्हाला भूक लागली आणि आम्ही खूप जेवण करायला बसलो. छान मस्तपैकी भजे आणि हे आणि त्याचबरोबर मॅगी. काय खाता तू? काय खाता श्रावणी? भजे खाताय. आवडले तुला?